आई एकविरा आईची कथा. एकविरा आईची संपूर्ण माहिती. नवसाला पावणारी, कोळ्यांचे आराध्य दैवत असणारी देवी म्हणून एकविरा देवीला हिंदू समाजात वेगळे स्थान आहे. मंदिराचे वेगळेपण लेण्यांमध्ये असले तरी तिचे स्थान, प्राचीनता आणि तिचं लोभसवान रूप यामुळे या देवीचे महत्त्व काही वेगळेच आहे. एकविरा देवीचा महिमा जसा आगळा तसाच तिचंही स्थानही. कारल्याच्या लेण्यांमध्ये या देवीचे मंदिर असून देवळाच्या भोवती निसर्गही सिद्ध हस्ते वंदन करीत आहे. कारल्यामध्ये ह्या देवीचे मंदिर आहे. लोणावळ्यापासून 11 किलोमीटरवर ह्या देवीचे स्थान आहे. देवळाच्या सभोवताली घनदाट झाडी, पांढरेशुभ्र धबधबे आणि थंडगार वातावरण असे या निसर्गाचे वरदान लाभले आहे. देवीच्या दर्शनासाठी डोंगर चढून जावे लागते. पण डोंगर चढताना दिसणारा इंद्रायणी नदीचा प्रवाह आणि विसापूर, लोहगड, तुंग असे गडकिल्ले हा परिसर एकदम मोहून घेतात. दर्याचा राजा म्हणून ओळखला जाणारा कोळी बांधवांची एकविरा आईवर असलेली श्रद्धा अपार आहे. एकविरा देवी रेणुकेचे रूप आहे. या देवीची आख्यायिका एक आहे. आधी तिने तप करून भगवान शंकराला प्रसन्न केले होते. त्याने वर दिला की इक्ष्वाकू राजाच्या घरी तुझा जन्म होईल आणि तुझे नाव रेणुका असेल. तुला होणाऱ्या 5 पुत्रात एक पुत्र महावीर असेल. त्याच्या पराक्रमामुळे तू एकविरा म्हणून ओळखली जाशील. चांदसेनीय कार्यस्थ प्रभू मतलब सिकेपी आणि कोळी समाजात या देवीला विशेष स्थान असले तरी सामान्य पर्यटकांपासून हे भक्तगणापर्यंत सर्वांच्या मनात नवसाला पावणारी देवी म्हणून एकविरा आईची प्रतिमा आहे. आईच्या मंदिरासाठी जागा शोधण्यास 5 पांडव या आधी आईला अनेक डोंगर दाखवले होते, परंतु लोणावळ्यातील कारल्याचा डोंगर तिला पसंतीत आला. तेव्हा एकविरा आईने आपल्या 5ही भावांना सांगितले की ह्याच डोंगरावर माझे मंदिर विराजमान झाले पाहिजे. पण यातही आईशी एक अट होती की माझे मंदिर हे एका रात्रीत बांधले पाहिजे. 5 पांडवांचे मंदिर हे एका रात्रीत बांधून होणारच होते की सूर्योदय व्हायच्या अगोदरच आई कोंबड्यावर आरूढ झाली. हे पाहून भावाने आपल्या बहिणीला एकविरा आईला लाथ मारली आणि त्यामुळे एकविरा आई क्रोधित होऊन आपल्या भावाला शाप दिला की त्याच पायाला तुझ्या अळी पडतील. पण कितीही झाले तरी आपला बंधू मानून आई मोराच्या पिसाने त्या अळी वेचू लागली. अशाच प्रेमाची चादर आईने कोळी समाजावरही पांघरली. चैत्र महिन्यात आईची भव्य पालखी निघते. या पालखीत लाखो भाविक अगदी उत्साहाने सामील होतात. दर्यावर जाताना नाखवा एकविरा आईला आणि खंडू देवाला वंदन करूनच पुढे मार्गी लागतो. एकविरेचे स्थान स्वयंभू आहे. तेजस्वी नेत्र असलेल्या या देवीच्या मुखमंडळावरील हास्य सौम्य आणि प्रसन्न आहे. कोळी आणि आगरी समाजाची कुलदेवता म्हणून या देवीची महती असली तरी सर्वच भाविकांची ती स्फूर्ती देवता आहे. देवीचे मंदिर अत्यंत प्राचीन आहे आणि कार्यालयाच्या लेणीत तिचे मूळ स्थान आहे. नवरात्रमध्ये या देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी असते. घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. नवमीच्या दिवशी तर पहाटेच महानवमी होमाला सुरुवात होते. हा दिवस भक्तांसाठी परमोच्च असतो. नवसाला पावणाऱ्या या देवीच्या उत्साहात भक्तीचा पूर वाहत असतो. मंदिर भक्तगणांनी भरलेले असते. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावून भक्त उभे असतात. देवीची पूजा, आरती, नित्यपाठाच्या वेळाही ठरलेल्या असतात. गावकऱ्यांच्या दृष्टीनेही हा देवीचा उत्सव म्हणजे दिवाळीच असते. 9 दिवस उत्सवाच्या आणि त्याआधी व त्यानंतर तयारीचे म्हणून धांदलीत असतात. गावात येणाऱ्या प्रत्येक भक्तगणाला निवास आणि प्रसाद मिळावा यासाठी देवस्थान ट्रस्ट आणि गावकरी उत्सवाच्या आधीपासूनच तयारीत करत असतात. कोळी समाजाच्या लोकांची उत्सवाच्या काळात विशेष गर्दी असते. प्राचीनकालीन मंदिर म्हणून या मंदिराची ओळख असली तरी बुद्धकालीन लेण्यांमध्ये निर्मितीचा वाजही आजही या देवळावर आढळतो. परदेशातून येणारे पर्यटक, लेण्या बघायला येणारे ट्रेकर्स सर्वजणच या देवीच्या दर्शनाशिवाय पुढे जाऊ शकत नाही. लोणावळ्यापासून 11 किलोमीटरवर असलेल्या या देवस्थानाला येण्यासाठी कारला स्टेशनला उतरून पुढे चालत जावे लागते. त्यानंतर डोंगर चढून उंचावर असलेल्या या देवीचे दर्शन घ्यावे लागते. तिचे मूळ स्थानच कारल्या लेणीत असल्याने भक्तगणांचे पाय आपोआपच या डोंगराकडे वळतात. श्री एकविरा देवस्थान ट्रस्टतर्फे येणाऱ्या भक्तांसाठी वर्षभर विविध कार्यक्रम आयोजन केले जाते. तसेच नवरात्र महोत्सव जबाबदारीही या ट्रस्टने सांभाळली जाते. भक्तांसाठी येथे निवासाचाही बंदोबस्त केला जातो. प्रसादही ट्रस्टतर्फे दिला जातो.
डोंगरातलं स्थान, प्रसन्न रूप, जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून महत्त्व असलेल्या या देवीचे लोभसवान रूप प्रत्येक भक्ताच्या एकदा तरी डोळ्यात साठवून घ्यायला हवे. एकविरा देवीचे वैशिष्ट्य असे आहे की नवसाला पावणारी आई म्हणून ती ओळखली जाते. कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्याआधी एकविरा आईचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. लग्न असो वा मंगल कार्य, कोळी बांधवात सर्वात आधी एकविरा आईला आमंत्रण देतात. अगदी मासेमारीचा मोसम सुरू होण्याआधी एकविरा आईची आराधना केली जाते. एकविरा आई प्रसन्न झाली की तिचा नवस फेडण्यासाठी कोंबडा कापण्याची प्रथा आजही कोळी समाजात आहे. सह्याद्रीच्या डोंगरदरात शिवरायांच्या स्फूर्तिदायक इतिहासाच्या पाऊलखुणा जशा अद्याप कायम आहेत, त्याचप्रमाणे बौद्धकालीन युगाच्या खुणाही अनेक लेण्यांमध्ये विसावल्या आहेत. श्री एकविरा देवीच्या मंदिराशेजारी जगप्रसिद्ध कार्ला लेणीही आहे. बौद्ध भिक्खूंनी बांधलेली ही पुरातन लेणी वास्तुकलेचा आजमर इतिहास जोपासत आहे. ख्रिस्तपूर्व 2ऱ्या शतकात ती बांधलेली असावीत असा अंदाज आहे. आई माऊलीचा उदो उदो, येलकोट येल्लोटकोट चल मल्हार. अशाच अनेक अजून कथा ऐकायच्या असतील तर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.